आता आम्ही इथून निघतोय. कॉपीराइट श्रेयस चालला आता इथून साताऱ्याला. भावा रडू नको, परत कधी येऊ गणपतीत. डायरेक्ट आपल्या गावी आरोसला. पावसात हे सगळं काय दिसत असेल. आलो आमच्या मुंबई गोवा हायवेवर. दोघे किती वर्षापासून बनतोच आहे. आतुरता तुझ्या आगमनाची देवा. गणपती बाप्पा मोरया. फक्त गणपती बाप्पाकडे एवढंच प्रार्थना आहे की हे लवकरात लवकर काम होऊ दे. हायवे हिप्नोसिस होतं ना, तसा प्रकार झालाय. इंडिकेटर नाही काय नाही भाई, चल ना उधर से. काय झालं काय माहिती, सगळे लव चिंबक सारखे माझ्याकडेच येतात. काय खेचले पूर्ण स्टॅच खेचला मस्त. याला बघून ना आपली चौपाटीची आठवण आली. मन में लड्डू फुटा. रडू नकोस, रडू नको, रडू नको. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? होप सगळे मस्त असाल. आता आम्ही इथून निघतोय रत्नागिरीवरनं. आता 12:30च्या आसपास टाइम झाला असेल. टाइम तेवढाच ठरवला, पण ठीक आहे, थोडंफार पुढे मागे तो होतच जाईल. असं की आता हे सगळं पॅक केलंय. छोटीशी रूम होती, ठीक आहे. 6-7 तासासाठी छोटी रूम बास झाली. काहीतरी 2000च्या आसपास होती, AC रूम होती. तर आता आम्ही हे सगळं खाली घेऊन चाललोय. बाईकवर लोड करू आणि मग निघून जाऊ. तुम्हाला आता डायरेक्ट खाली भेटतो. पूर्ण आता आपले बाईक्स लोड झाले आहेत. माझी तिथे झाली आहे, त्यांची इथे दोघांची, आणि तिसरी बाईक, चौथी बाईक तिथे. की आता निघू इथून. आम्ही डिसाईड केलं नाश्ता करायचा, कारण की आम्ही जेव्हा सकाळी आलो ना तर त्या पोहा खाऊन झोपलेलो. आता जरा भूक लागली, तर विचार करतोय रत्नागिरी सिटी आधी आम्ही सोडू, नंतर मग डायरेक्ट हायवेला खाऊ. म्हणजे कसं हायवेला एकदा टच झालं की मग प्रॉब्लेम नाही. मग तिथून आपण असे मस्त की सरळ निघून जाऊ. आणि वेदर तर बघा डेंजर, वेगळीच वेदर झाले. सावली येते, कधी ऊन येते. जाऊ दे, आता काय आज घरी पोहोचणारच आहे. मग काय आता पावसाचं पण काय टेन्शन नाही आहे. ना कॉपीराइट 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 कॉपीराइट. भाई श्रेयस चालला आता इथून साताऱ्याला. बाय बाय. येस, तू पण नीट जा. माझी आहे ना, माझी ती अभिची आहे, माझी आहे. लॉर्ड स्प्लेंडर, लॉर्ड स्प्लेंडर. भावा रडू नको, वाईट बीट वाटेल तुला. हां, एवढे दिवस एकत्र राहिलो, पण झाली ट्रिप, झाली भाई, ट्रिप झाली. दुसऱ्यांसारखं नाही, ट्रिप प्लॅन करून घरी बसले. चला, एक मेंबर आपला कमीच होतो आता. पण फायनली आपली जी राईड होती एवढ्या महिन्यापासून जी डिसाईड केलेली आणि जी एक्साइटमेंट होती ती मजा आली. पण राईडला तुम्ही पण आता जे व्लॉग्स बघितले असेल, होप तुम्हाला पण मजा आली असेल. तर ठीक आहे, निघूया. येस, भेटू लवकरच नेक्स्ट राईडला. येस, भेटू नेक्स्ट राईड. हे नेक्स्ट राईडला भेटू एकत्र. निघूया आता इथून मस्त. की आता जी पण राईड होती ती प्रॉपर सक्सेसफुल कंप्लीट झाली. ठीक आहे, जे पण राईड बरं झालं ते होत राहतं. इट्स अ पार्ट ऑफ अ राईड. आता सुखरूप घरी जाऊया आपण. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद दिगंबरा. सगळ्यांना सुखरूप घेऊन जा, लक्ष राहू दे. श्रेयस आता चाललं आहे साताऱ्याला, आणि त्याचं काहीतरी फॅमिली फंक्शन आहे, आणि आम्ही चाललो आहे मुंबईला. भूक तर लागली आहे. तर सिटीचं ट्रॅफिक आहे ना, ते आधी आम्ही क्लिअर करतो आणि मग हायवेला भेटू. पूर्ण रत्नागिरी सिटी आहे पूर्ण. जे पण दुकानं वगैरे दुपारचे सगळे बंद करून आपापल्या घरी. गरमी केवढी आहे, दुपारचं कोण बाहेर निघणार पण नाही बघायला गेलं तर. तसं बघू आता कसं आम्ही ते चालवतं त्याच्यावर डिपेंड आहे किती वाजता पोचू. एस्टिमेटेड टाईम दाखवतात 8 वाजताचा पनवेलला. आणि पनवेलवरनं मग नंतर आदित्य जाईल भारकेला मुंबईला. त्याला अजून 50 किलोमीटर एक्स्ट्रा. निखिल तर आपला इथेच आहे, नवी मुंबईपर्यंत आहे. त्याला माझ्यापासून तो 15-20 मिनटाच्या अंतरावरच राहतो तो. त्याला प्रॉब्लेम नाही. त्याला परत एवढं मुंबईला जायचं 50 किलोमीटर, म्हणजे ऑलमोस्ट त्याला 1-1.5 तास तर लागणार परत जायला. बरं आहे माझा भाई पनवेलला आहे. जसं हायवे सुटलं आपल्या घरी. रत्नागिरी सिटी सोडलं आम्ही आणि गावातल्या रोडवर आहे. अशाच रोडने जाऊन मग नंतर आपल्याला हायवेला कनेक्ट करायचं आहे. बघून घ्या शेवटचं या सिरीजचं गाव. नंतर एकदा हायवेला पोचलं की मग काय हायवेनेच घरी जायचं आहे. यार किती बरं वाटतं यार. का असं एवढा लवकर टाईम जातं मला कळत नाही. मगचपासून गप्पपणे शांतपणे बाईक चालवतो. शेवटचा दिवस ना, तुम्हाला माहितीच आहे कोकणातून शेवटच्या दिवशी निघताना मग कसं वाटतं ते. परत कधी येऊ गणपतीत तर डायरेक्ट आपल्या गावी आरोसला. तेव्हाच डिसाईड करू की बाईकने जायचं आहे की कारने.
आणखी पावसावर आहे ना, पाऊस जर जास्ती असेल तर मग बाईकने जाऊन फायदा नाही आहे. बाईकने तर मला जायचं आहे, पण पाऊस जास्ती असेल तर मग गोप्रोला तर मी वॉटरप्रूफ केलं आहे, पण मग ते सारखं काढा, मग गिअर्स घाला, हे ते. आता ते डायरेक्ट गणपतीच्या वेळीच कळेल की बाईकने जायचं की कारने. सध्या मी जरा हे एन्जॉय करतो मस्त आहे की ही राईड एन्जॉय केली, खूप मजा आली खूप. तुम्ही तर ब्लॉग्स बघितलं असेल, काय धमाल केली आम्ही. घाट उतरतो आम्ही आता, मस्त घाट आहे, व्ह्यू बघा, वा. मी तर फक्त विचार करतोय की पावसात हे सगळं काय दिसत असेल. सगळंच कोकण आहे. तर हो, हा बघा, इथून पूर्ण युटर्न घ्यायचा आहे, 1-2 फ्लोअर खाली उतरायचं आता आम्हाला. काय स्टीप घाट आहे, मगासपासून आम्ही असं स्टीप घाट उतरतोय. आलो आपण हायवे आता. आय थिंक हा वरती हायवेच आहे, हायवेला टच. वा, सुंदर असं कोकण. मुंबईचा बोर्ड आला सरळ चिपळूण 60 किलोमीटर, मुंबई 320, हातखंबा 17, जयगड 31. आलो आमच्या मुंबई गोवा हायवेवर. दोघे किती वर्षापासून बनतोच आहे. आता परत 2 महिन्यानंतरचा अपडेट देतो तुम्हाला. त्याच्या आधी मी जानेवारीमध्ये तुम्हाला दाखवलेला कोकणाचा रोड आता परत तुम्हाला दाखवतो. काय दगडी कापून रोड बनवला आहे बघा ना, मस्त. हे सगळं डोंगर होतं, ह्या डोंगराला कापून कापून हा रोड बनवला आहे. सध्यासाठी तरी चांगला रोड आहे, आरामात क्रूज कंट्रोल 75-80वर. फायनल गुड बाय टू कोकण. सी यू इन मॉन्सून. मॉन्सूनच्या वेळी तर काय नजारे असतील, वा. आता आतुरता होते, आतुरता तुझ्या आगमनाची देवा. गणपती बाप्पा मोरया. काय रोड आहे वा, मस्त. आता मी मस्त बिस्त नाही बोलणार, मी मस्त बोललं की लगेच खराब रोड होतो. लास्ट टाइम आठवते मला, हा पॅच पूर्ण खराब होता. हा पूर्ण इथून ते आता मागच्यापर्यंत, मी जरा कॅमेरा लेट ऑन केला, पूर्ण पॅच खराब होता. बनवला, वा, मस्त प्लेन करून टाकलं. हे बघा पूर्ण तिथपर्यंत हे सगळा खराब रोड होता. मागच्या कोकणाचा सिरीजचा शेवटचा एपिसोड बघा, त्याच्यात तुम्हाला कळेल की पूर्ण खराब रोड होता पूर्ण. आता बनवलं आहे. जेवणाचा टाईम झाला आहे तर म्हटलं आपण जेवूनच घेऊया. तर संगमेश्वर क्रॉस करतो, एकदा संगमेश्वर क्रॉस केलं की मग जेवू आणि मग पुढे जाऊ. रोड बऱ्यापैकी बनवले आहेत, पण काय काय ठिकाणी असे पॅचेस वगैरे सोडलेच आहेत. किती बघू आणि किती नको असं झालं आहे, आणि किती बघू किती नको असं मला झालं आहे, आणि किती दाखवू आणि किती नको असं तुमच्यासाठी. किती दाखवू ना तेवढंच कमी यार. आता मी नाही एवढा जास्ती मोठा ब्लॉग बनवू शकत, आता काय करणार. म्हणून जेवढं दाखवू शकतोय तेवढं दाखवतोय ब्लॉगमध्ये. पोचलो संगमेश्वरला. यावेळी रोड एवढा खराब नव्हता, आणखी तो जो लास्ट पॅच बनवलेला ना तो जरा खूप खराब होता, जरा नाही खूप. पण तिथे आता रोड मस्त प्लेन बनवला ना, तर आता काय असं वाटलंच नाही. थोडेफार तर पॅचेस होते तर काय ते भरून टाकेल, पण चांगलं आहे, मस्त बनवलं आहे. मी ना आता संगमेश्वर क्रॉस केलं आहे, आणि संगमेश्वर जस्ट क्रॉस केल्यानंतर हे जे रेस्टॉरंट आहे द ड्राईव्ह इन, फेमस रेस्टॉरंट आहे. मी तर कधी थांबलो नाही, पण आदित्य बोललं की इथूनचं फेमस रेस्टॉरंट आहे, जास्ती करून सगळे इथेच थांबतात. आम्ही इथे आता थांबलो आहे, प्रॉपर जेवण जेवणार आहे. सकाळी आम्ही काय नाश्ता केला नाही, तर मी आणि आदित्य तर जेवतो आहे. निखिलने मागवले पावभाजी. का असं? I want to eat light, but at the same time heavier. एक भाजी छान, एक भाजी 8 थोडी भाजी एक्स्ट्रा जेवण. स्टार्टर पण मागवलं आम्ही, प्रॉपर जेवून मग निघून जाऊ, म्हणजे मग जास्ती नंतर ब्रेक घ्यायला नको. ब्रेक तर घ्यायला लागणार, हीट वगैरे तर खूप आहे. रोडचं कौतुक, रोड कंडिशन एक नंबर. एक डोळे बंद करून मी गाडी चालवा. मुंबईला डायरेक्ट ऑटो पायलट मोड. फक्त स्टेरिंगवर हात टाकून तुमची गाडी वापस तिकडे डेस्टिनेशनवर सोडणार. रोड पण त्याच्या आधीचे पॅचेस बनवले लास्ट टाइमपेक्षा तरी, पण ठीक आहे. आता बघू पुढे काय काय दिवे लावले ते रोड बघू. आता असं जसं जेवण येईल दाखवतो तुम्हाला काय काय मागवलं आम्ही ते. पहिली डिश आमचा मसाला पापड, मॅन्डेटरी हॉटेल तिकडे मसाला पापड पाहिजे. हां, गेलं लवकर बोलतो खूप लागतं. गेल्या मसाला पापड सांगतो आम्ही, तोपर्यंत येऊन जातो. मस्त. सेकंड डिश व्हेज मंचुरियन स्टार्टरमध्ये. आता डायरेक्ट मेन कोर्स.
आणि टेस्ट केली मस्त. बरं झालं इथे थांबलो. लास्ट टाइम जर मला माहिती असतं तर इथेच थांबलो असतो जेवायला. मस्त मजा आली मला. जेवण मस्त झालं की काय मजा येते अजून. आता मी डबल पिंड जाणार आहे. रोडवरनं उडून जाणार आम्ही. झोपायचं मध्ये कावाची ते जेवण वगैरे सगळं झाले. आता एंडिंग छासपासून. पार्टी गरमी खूप आहे मला म्हटलं मस्त एंडिंग जरा छास पिऊया आणि मग निघूया. घेऊन मस्त बरं वाटलं. चला निघूया आता. जेवलं मस्त की 1.5 तासाचा ब्रेक झाला. 1.5 तास खूप झाला कारण की आता पोचेपर्यंत काळ तर होणारच आहे. बघूया अजून इथून 250 किलोमीटर दाखवते. आता नॉनस्टॉप आम्ही ट्राय करतो 100 किलोमीटर तरी चालवायचंच आहे काही पण करून. म्हणजे मग लास्टला 150 किलोमीटर राहील. मग आम्ही कापून कापून जाऊ. म्हणजे आता 100 चालवले परत एक 80 चालू आणि मग 70. काय केलं आहे की तिथूनचा जो रोड आहे ना तो बंद केला आहे. गाड्या त्या या साईडला डायव्हर्ट केला आहे. पण मध्ये जे रोडचं काम चाललं ते थोडंफार आहे. एवढं पण खूप नाही. पण होपफुली गणपतीमध्ये असं ना हो. कारण जर असं गणपतीमध्ये झालं ना खूप प्रॉब्लेम होणार. जे चाकरमानी आहेत जे आपल्या गणपतीला गावी जाणार ना त्यांना खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. फक्त गणपती बाप्पाकडे एवढंच प्रार्थना आहे की हे लवकरात लवकर काम होऊ दे. कारण गणपतीमध्ये तुम्ही ओल्ड रोडने याल ना, जे ओल्ड रोडने जाणारे आहेत त्यांना आता माहितीच असेल एवढं ट्रॅफिक असतं की तुम्ही एका जागेवर 2 तास 3 तास थांबून असतात. एवढं ट्रॅफिक असतं. आता जरासा ब्रेक घेतलेला छोटा. आणखी जरा झोप येण्यासारखं वाटतं. असं वाटतं आत्ताच जेवलं लगेच का झोप आहे. पण ते आता कसं एका स्पीडवर कॉन्स्टंटली चालवतो ना आम्ही तर मग ते हायवे हिप्नोसिस होतं ना तसा प्रकार झाला आहे. मी जरा ब्रेक घेतला. हॅपीडंट खातो आता जरा. आणि मुद्दाहून इथे मॅप पण लावलं म्हणजे मला कळेल पण की किती वेळ लागतो आणि किती वेळानंतर आपण ब्रेक घेऊ शकतो. तो नॉनस्टॉप आता दाखवतोय 9:35ला पोचणार. 221 किलोमीटर्स 4 तास 42 मिनिट्स. काय मस्त घाट आहे. मस्त घाट आणि टर्न्स. वा मजा येते चालवायला. हे फुलं लावलेत ना झाडी छोटी छोटी मस्त वाटतात पिंक कलरचे. गेल्याही लावलेले वाहून ठेवलेले आणि यावेळी आता 2 महिन्यानंतर आलो तर चांगले मोठे झालेत. मस्त दिसतात. लोकांनी अजून पण दिसतात मला छोटे छोटे व्हाईट कलरचे पण लावलेत. म्हणजे पावसात येईपर्यंत मे बी. मी तर पावसात या साईडने नाही येणार. मी तर जाणार कोल्हापूरच्या साईडने. तोपर्यंत त्या मस्त वाढलेले असतील. आणि चिपळूण आपण चिपळूणला पोचलो आता. सेकंड टाइम इन चिपळूण. आता काय सारखं का चिपळूण कणकवली हे तर होतच जाणार आहे. ही हा 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 कारण आपण सारखं कोकणात जाणार आहेत. इंडिकेटर नाही काय नाही असे लोक आहेत. काय इंडिकेटर नाही काय नाही कसं कळणार आम्हाला की कुठून टर्न घेणार आहे काय घेणार आहे. एवढं चालवल्यानंतर पाय दुखायला लागले. हे पण पूर्ण सोडून दिलं. मी पण पाय माझे जे हे आहेत गार्ड्स आहेत स्लायडर्स आहेत त्याच्यावर ठेवलेत. आदित्यने पण ठेवलेत. आणखी सरळ कॉन्स्टंट स्पीड आहे ना मग जरा ते थोडं जास्ती वेळ चालू एकाच पोझिशनवर पाय झाल्यानंतर जरा पेन करायला लागतो. सारखं नाही ब्रेक घेऊ शकणार. फोन रिकामा रोड आहे. थोडं रिलॅक्स झालं थोडं एकदम हलकसं रिलॅक्स. टोल वेलकम्स यू. पर मेरे को वेलकम कौन कर रहा है. कोणता टोल माझा वेलकम करतोय. नाव तर लिहा. तुम्ही नाव नाही लिहिलं तर आम्हाला कसं कळणार की कोणता टोल आम्हाला वेलकम करतोय. नुसतं तुम्ही लिहितात की टोल वेलकम्स यू. मस्त क्रूज करतोय. गाणी लावलेत. आणखी निखिलकडे पण इंटरकॉम नाही आहे आणि आदित्यकडे पण इंटरकॉम नाही आहे. गाण्या लावल्या क्रूज करतोय. आता अजून 187 किलोमीटर्स बाकी आहेत. 4 तास दाखवतात. 9:30चा टाईम आम्ही कमी केला. चांगलं क्रूज केलं. मे बी जेव्हा 150 किलोमीटर अजून 37 किलोमीटर्स चालवतो आणि जेव्हा 150 मीटर राहील तेव्हा एक कॉफी ब्रेक घेतो. थोडं सनसेट पण होतं. एक ट्रान्झॅक्शन ब्रेक पण घ्यायचा असतो. अरे भाई चल ना उधर से. आणि सगळे माझ्याकडेच येत आहेत. काय झाले काय माहिती. सगळे लवचिंबक सारखे माझ्याकडेच येत आहेत. 2 कार झाले. आता हा बाईकवाला झाला. त्याच्या आधी एक स्कूटरवाला कॅमेरा बंद होता म्हणून थुकतोय समोर. सगळं पुढे उडालाच ना त्याचा पानाचं. व्ह्यू बघा. वा हा बघा मस्त अप्रतिम सुंदर अति सुंदर. पूर्ण सिटी दिसते खाली. तर आता सनसेट व्हायला चालू झालं आहे. म्हणजे ऑलमोस्ट आता सनसेट होतो आहे त्या साईडने. तर अजून आम्हाला जायचं आहे 170 किलोमीटर जे की पोचणार दाखवतात 9:30ला. ठीक आहे चांगलं कोपअप करतो आम्ही.
आता 90, 100, 90, 95 असा स्पीड मेंटेन करतो. रोड खूप चांगले आहेत. मग आत्ता जेवढे आम्ही काय डिसाईड केलेलं जेवढे चांगले रोड आहेत ना तोपर्यंत चालून घेऊया. नंतर मग खराब रोड आले कसं मग ब्रेक्स वगैरे होतीलच. म्हणून आम्ही जेवढे आता चांगले रोड भेटत आहेत. ओय 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 बघा, वा 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 वा. आपली कोकण रेल्वे इथून वरून जाते हैसर. आधी त्याला सांगायचं की स्लो कर, कारण निखिलला पेट्रोल भरायचं आहे. जो सुटला तो सुटलाच आहे. त्याला सांगायचं आहे की पेट्रोल भरायचं आहे. पनवेल 157, महाड 31, पेण 130. पोचलो आता आपण पोलादपूरला. हे वरती आहे ना, हा पोलादपूर आहे आणि आपण खालून चाललोय हायवे टू हायवे. 150 किलोमीटर आता राहिलेत. तर आम्ही ठरवलं की जेव्हा 150 किलोमीटर राहतील एक ब्रेक घेऊया. तर आता निखिलला पेट्रोल पण भरायचं आहे. तर म्हणता आपण इथे थांबू जरा पुढे पेट्रोल पंपच्या इथे आणि तेव्हाच तिथे जरा ब्रेक घेऊ. मस्तपैकी स्ट्रेचिंग बिचिंग करू आणि मग निघू आम्ही. तर छोटा आता इथे ब्रेक घेतला. अजून 146 किलोमीटर्स बाकी आहेत. 9:30चा टायमिंग दाखवत आहे. ठीक आहे, अजून पेट्रोल भरा थांबायचं ना तुला. पेट्रोल भरू आता जरा पुढे जाणार जवळच आहे, 5 मिनिटावर आहे. पेट्रोल भरू जरा आणि मग निघू. कारण की याला अजून मुंबईला पण जायचं आहे आदित्यला. मग तिथून सोबो बॉय माझा इथून पनवेलवरून पण होता सोबो बॉय होतो. पण आम्ही परत आलो इथे, परत येणार आहे. मग ते मग त्याला अजून 1-1.5 तास पुढे जायला लागेल ना. कारण की आज कसं वीकडेज आहे, मग ट्रॅफिक वगैरे मिळण्याचे चान्सेस आहेत. तर निघूया आता. चला, पेट्रोल ब्रेक घेतलं, झालं पेट्रोल भरलं निखिलने. आता निघतो आम्ही. आणि आता काय डिसाईड केलं की जोपर्यंत काळोख होत नाही ना तोपर्यंत आम्ही चालत राहू. नंतर मग काळोख जसं झाला की मग एक ट्रान्झॅक्शन ब्रेक घेऊ की तो पाहिजेच असतो. नंतर मध्ये डोळे कसे चुरचुरतात किंवा मग असं झोप आल्यासारखं होतं. तर इथून अजून 100 किलोमीटर आहे. तर जाता जाता अजून 2-2.5 तास लागतील. याच्यावर मॅपवर चेक केलं तर एस्टिमेटेड आहे ती 10 वाजता दाखवत आहे. ठीक आहे, जरा एक ब्रेक घेतला आहे. लिंबू सरबत घेतो आहे, दोघं पिणं आहे. ॲक्च्युली कोल्ड कॉफी पियाचं मन करत होतं, पण आता कॉफी कुठे पिऊ. तर ताण पण लागली तर सोडा पिऊ. कोल्ड कॉफी जाऊ दे आता सोडा घेतला. जाऊ दे सोडा. एक बरं आहे, कोल्ड कॉफीने ताण लागला. बरं वाटतंय. कसली रेंटोली आहे गाडी, काय खेचली आहे पूर्ण. स्ट्रेच खेचला आम्ही मस्त. व्हायब्रेशन व्हायब्रेशन माझी आणि तुझी. ते तुझी एवढी व्हायब्रेट नसते होत ना. नाही ना, एक 250 आहे ना. आपली दोघांची 100वर क्रूज करत आहे. घर बॅक मसाज घेऊन आलोय. हात पूर्ण असं वाटतं मुंगे आल्या हाताला. अरे माझी ही दुकान लागली क्लास पण हाड आहे ना जरा. ह्याला बघून ना आपली चौपाटीची आठवण आली. हा, दादर चौपाटीला लहानपणी खूप खाल्ले, खूप. आणि आता त्यानंतर आत्ता खातोय. मस्त. कसं आहे? मी पण टेस्ट करतो. बरं झालं दिसलं. हा बोलला की मी चणे खाते. म्हणजे चणे कसले खातो. नंतर बघितलं की तू पूर्ण मसालाच खातो. सगळ्यात पहिली कोणती आवडली गाडी? KTM. अरे आता तू माझं नाव माझा गाडी बोलला आणि आता बोलतो KTM. दोन्ही आवडल्या, KTM पण आणि ही पण. ते फक्त बोलण्यासाठी. मोठा होईल ना मग तुझी आवड बदलेल. आवड बदल. आवडायचं लहानपणी माहिती आहे. माझी आवड बदलली. मी घेतला हा घोडा. दादा मला जास्त कुठल्याबद्दल माहितीये का? ही KTM. मन में लड्डू फुटा. एक KTM घेऊ तुला. घेऊन जा चावी घेऊन जा. हे चावी दे. चला निघूया आता. तर छोटा ब्रेक घेतला. छोटा ब्रेक घेतला जरासा. बरं वाटलं जरा. एवढं आम्ही स्ट्रेच केली ना गाडी, मस्त मजा आली. रोड पूर्ण रिकामे होते आणि मेन म्हणजे मस्त रोड बनवलेत मस्त आत्तापर्यंत. आता ह्याच्या पुढे काय दिवे लावलेत नाही माहिती, पण आत्तापर्यंत तरी मस्त रोड बनवलेला. नेक्स्ट स्टॉप मे बी डिसाईड करतो आहे अलिबागला घ्यायचा. जास्ती ब्लॉगिंग आत्ता नाही करत आहे. कुठे वगैरे ब्रेक्स वगैरे घेतलं तर मी तुम्हाला सांगत जाईल. आता सध्या वॉशरूम ब्रेक घ्यायचा आहे, तर मग पेट्रोल पंप बघतो आम्ही. मग पेट्रोल पंपला वॉशरूम ब्रेक घेऊन डायरेक्ट आम्ही मग पनवेल मारू. मग आता ब्रेक नाही बस. मग कारण की आता 80 किलोमीटर राहिले. 80 किलोमीटर वन स्ट्रेचमध्ये मारण्याचा प्रयत्न करू. चला निघूया. छोटासा ब्रेक घेतलेला, लास्ट ब्रेक मे बी. आणि डायरेक्ट आम्ही आता ब्रेक घेतो एकमेकांना बाय बोलण्यासाठी. ऑलमोस्ट आता आम्ही आता अलिबागला पोचतो आहे. आणि अलिबागवरनं तर काय 50 किलोमीटरच आहे. त्यामुळे विचार करतो आम्ही आता डायरेक्ट JNPTचा लेफ्ट मारायच्या आधी भेटतो. कारण की रात्रीची वेळ आहे. मग म्हटलं तुम्हाला पण काय दिसणार नाही, तर डायरेक्ट आपण आता भेटूया JNPTच्या रोडला.
कारण हे ना आता बाय बोलायला लागेल ना, ह्यांचं मग सामान पण थोडं शिफ्ट करायचं आहे, तेव्हा भेटू आता डायरेक्ट. चला आमचा लास्ट मीटिंग पॉईंट, ह्याच्यानंतर हे दोघं जाणार मुंबई. मुंबई आम्ही आलो. इथून हे लोक येतील JNPT1 राईट, मी जाणार सरळ. फायनली पोचलो. आता हे गेलं पुणेकर कार पुणेकरचं नाव घेऊ नको. पुणेकर ब्लॉग बघतो आधीच सांगतोय. मग पुणेकर ब्लॉग बघतो मग गाडी चालवतो. गाडी चालवतो चित्र आता पोचलो आम्ही फायनली. इथे बाईक्स आहेत. आता इथूनची जी बॅग आहे, एक निखिलच्या वरती एक बॅग आहे ना, ती ह्याची आदित्याची आहे. आदित्याला अजून जायचंय मुंबईला. इथून अजून 1-1.5 तास आहे. अजून आदित्याला 1-1.5 तास अजून कष्ट करायचं आहे. फायनली सक्सेसफुल. मजा आली बरं राईडला. आता फक्त एक घरी जाऊन व्हिडिओ एडिट करायचे. एक नंबर मस्त आहेत रे पेढे, मस्त आहेत. नाही नाही जास्ती नको. वा, हे नेहमी आणता का तुम्ही? नेहमी येणार आता इथे. म्हणजे नेहमी कोकणात जायला लागेल. फोड यायचा बाकी आहे फक्त, फोड. चला बॅग आता बॅग ट्रान्सफर करूया आणि निघू आता. फायनली झाली ट्रिप झाली. येस, ट्रिप झाली. ट्रिप झाली. This is not the only one. Or many more to come. Yes. Oh, English. SVM English group. International. चल भेटू. यस, बाय बाय बाय. रडू नकोस, रडू नको. हां, फ्रायडेला भेटू. नेक्स्ट वीक. येस. काय असं डिस्कस करू आणि लगेच भेटू. हां, ते तर आहे. हां रे, आम्ही तर पोहोचू, तू मेसेज कर. पण प्रत्येक राईड संपल्यानंतर माहिती असं कसं ते वाटतं की इमोशनल वाटतं यार. पण असं काही वाटत नाही आहे. वाटत नाही, कारण की आपण, तुला माहिती आहे आपण परत भेटणार. हा ना. पण चालेल, चल भेटू. बस आरामात जा, मेसेज कर पोचलं. आपण दोघांनी पण करूया, म्हणजे बाकीच्यांना पण करू. हां, ग्रुपवर टाकून देऊ. आता इथून घेतील लेफ्ट आणि मी जरा सरळ. मस्त बरं वाटलं, मजा आली यार. कधीपासून आम्ही प्लॅन केलेला की जायचं आणि काय फायनली मजा आली. मस्त 6 दिवस मस्त एन्जॉय केला. चला बाकीचं आपण आता घरी पोचल्यावर बोलू. इथून आता काय 10 मिनटावर आहे. 10 मिनटात घरी पोचतो, मस्त फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला भेटतो. मस्त गप्पा मारी आपण जर असे थोडेफार काय मला जर शेअर करायचं असेल तर. फायनली आपली जी मालवणची सिरीज होती ती कंप्लीट झालेली आहे. सेफली सगळे घरी पोहोचले. ग्रुपमध्ये सगळ्यांनी मेसेज टाकले की आम्ही घरी पोहोचलेलो आहे करून. तर मी पण आता घरी काहीतरी आय थिंक 10च्या आसपास घरी पोहोचलो, 10-10:30ला. तर मस्त की फ्रेश झालो. होप तुम्ही ही जी मालवणची सिरीज आहे ही एन्जॉय केली असेल. मी तर खूप एन्जॉय केली. ऍक्च्युली मी ज्या फ्रेंड सोबत गेले होते माझे स्कूलचे फ्रेंड्स होते. आम्ही 10 वर्षानंतर भेटलेलो. राईड चालू व्हायच्या आधी पण आम्ही भेटलेलो डिस्कशनसाठी. पण जसं आम्ही भेटलो ना, असं वाटत पण नव्हतं की आम्हाला 10 वर्ष झाले. असं वाटत होतं की आत्ता स्कूल संपली आणि आम्ही भेटलोय. पण खूप मजा आली. म्हणजे आम्ही कधीपासून जी राईड प्लॅन केलेली ती सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. आम्ही तर खूप मजा केली. म्हणजे तुम्ही तर आधीचे जे पण ब्लॉग्स आहेत ते बघितले असेल आणि नाही बघितले असेल तर जाऊन नक्की बघा. मी ही जी मालवण सिरीज आहे ना त्याची प्लेलिस्ट पण बनवून ठेवतो. म्हणजे मग तुम्हाला पण सोपं पडेल. डायरेक्ट तुम्ही जाऊन ते प्लेलिस्ट चेकआउट करू शकतात. सगळ्यात मेन गोष्ट आहे की लास्ट टू लास्ट ब्लॉग मध्ये ज्याच्यात आम्ही वॉटर स्पोर्ट्स केलेले, त्याच्यात आदित्याचं आयवॉच हरवलेलं. तर आयवॉच भेटला. ऍक्च्युली आम्ही जिथे आमरस पिल्ला ना त्या काकींकडे, तर काकींच्या इथेच पडलेलं. पण रात्रीची वेळ होती, आम्ही शोधलं पण ते मातीत आम्हाला सापडलं नाही. पण सकाळी जसं श्रेयसला आय थिंक श्रेयसला कॉल आलेला की तुमच्या आयवॉच सापडले म्हणून. मी विचार करतोय की जी आता आमची मालवण सिरीज झाली ना, तर त्याच्यात ना जो पण आता ट्रॅव्हलिंगचा जो खर्च होता किंवा मग फ्यूल कॉस्ट होती किंवा मग फेरीजचे खूप जणांचे मला मेसेज आले की फेरीज कसं आहे आणि काय एक्सपिरियन्स होता.
तर मी विचार करतोय नेक्स्ट जो व्लॉग बनवू ना तो या टॉपिकवरच बनवू, म्हणजे मग तुम्हाला पण कळेल की आम्हाला हॉटेल्स वगैरे जे पण आम्ही रूम्स घेतलेले त्याचं सगळं कॉस्टिंग तुम्हाला सांगतो. या ट्रिपची पूर्ण कॉस्ट किती झाली ते पण तुम्हाला सांगतो नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर तुम्हाला तसा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, म्हणजे मग तुम्हाला पण आयडिया येईल की तुम्हाला जर कोकण कोस्टल राईड करायची असेल तर त्यात किती खर्च येतो. ऍक्च्युली कोकण कोस्टल राईड गोवापर्यंत असते, पण आम्ही मालवणपर्यंतच केलेली कारण की जास्ती सुट्टी नव्हती. तर 6 दिवसात जेवढं पण फिरलो त्याचे जे पण ट्रॅव्हलिंगची कॉस्ट वगैरे ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर नक्की कमेंट करा जर तुम्हाला तसा व्हिडिओ पाहिजे असेल. जसं तुम्हाला माहिती आहे की आता मान्सून पण चालू झालेले आहेत, तर मान्सूनचे राईड्स पण येणार आहेत. तर मला काय काय ठिकाण मला माहिती आहे की इथे इथे आपण जाऊ शकतो मान्सूनमध्ये, पण तुम्ही पण नक्की मला कमेंट करा किंवा मग तुम्ही मला मेसेज पण करू शकतात इंस्टाग्रामवर abhishekshirhodkar.68. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर त्याप्रमाणे मी त्या जागेवर जाऊन एक्सप्लोर करेल, म्हणजे मग व्हिडिओज बघायला तुम्हाला पण मजा येईल. या व्हिडिओसाठी आपण एवढंच ठेवूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट पण करा तुम्हाला एक कसा व्लॉग वाटला, ही पूर्ण सिरीज तुम्हाला कशी वाटली. बेल आयकन पण दाबा, आणखी खूप मित्र पण बोलतात की मला तुझ्या व्हिडिओज टाकतो त्या नोटिफिकेशन येत नाही. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबा आणि त्याचा ऑलवर ठेवा, म्हणजे मग तुम्हाला जे पण माझे व्हिडिओज मी टाकेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.